असं म्हणतात की महत्त्वाच्या दिवशी किंवा अमावस्येला पौर्णिमेला आपण उंबऱ्यावरती जर हळदीचं लेपन केलं, दारात छान रांगोळी घातली, तर त्याचे खूप सकारात्मक परिणाम असे कुटुंबाला बघायला मिळतात. ही आज काही नवीन गोष्ट नाही. यूट्यूबमुळे बऱ्याच जणांना म्हणजे हळदीचं लेपन वगैरे माहिती झालेलं आहे. पण ही खूप जुनी पद्धती आहे, आपल्यापर्यंत आत्ता पोहोचलेली आहे. अमावस्येच्या दिवशी आवर्जून उंबऱ्यावरती हळदीचं लेपन करावं. देवपूजा असावी घरामध्ये नित्याची. आणि त्यानंतर हळदीचं लेपन करताना काय करायचं ते सांगते. काचेच्या वाटीमध्ये हळद घ्यायची, त्यामध्ये गोमूत्र टाकायचं, गंगाजल असेल तर ते टाकायचं आणि त्यानं छान असं आधी उंबरा स्वच्छ पाण्याने साफ करून घ्यायचा आणि त्यावरती हळदीचं असं लेपन करायचं आपल्या हातानं. छान अशी दारात रांगोळी काढायची, देवपूजा करायची. त्या दिवशी जर आपण आवर्जून व्रतवैकल्य केले तर नक्कीच आपल्याला खूप चांगल्या अशा सकारात्मक गोष्टी आपल्यासोबत घडायला लागतात. परमेश्वराचं पाठबळ हे आपल्यासोबत राहतं. आणि अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी दारामध्ये एक दिवा लावायला अजिबात विसरायचं नाही. तुळशीसमोर दिवा लावायचा,